कामाचा माणूस आणि शब्दांचा पक्का म्हणून ओळखले जाणारे राज्याचे कणखर नेतृत्व करणारे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातात झालेल्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असतानाच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात देखील सर्वसमावेशक घटकातून आपले दादा गेले अशी प्रतिक्रिया निशब्द भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटली आहे। विकास झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कलावती माळी या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या। या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला पराभूत करून नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळवणारा तालुका हा शिंदखेडा ठरला होता। याच शिंदखेडा तालुक्यातून कार्यकर्त्यांची मोठी फळी ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे। मात्र अजित पवार यांच्या अचानक जाण्याने कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरला आहे। याच पार्श्वभूमीवर आज शिंदखेडा बंदची हाक देण्यात आली होती। आज शिंदखेडा शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे आज आपल्यातनं पडद्याआड झाले आहेत। खरं बघितलं गेलं तर दादा जे काही नेतृत्व होतं ते फुले शाहू आंबेडकरांना मानणारं होतं। जे या दिवशी पहिल्यांदा दादांना भेटणं झालं आणि दादांचं एकच म्हणणं होतं की राकेश दादांना बोलले होते की शिंदखेडा शहरामध्ये कुठलीही निधीची आम्ही कमतरता भासू देणार नाही। आणि आज ते दादा शिंदखेडा शहराला पोरकं करून दिलं। खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर दादा हे कुठल्या एका जाती समूहाचे नाही होते। दादा हे संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशावर प्रेम करणारे होते आणि आज ते आपल्यातनं निघून गेलेले आहेत। आणि शिंदखेडा शहर व वंचित बहुजन आघाडी असेल, आंबेडकरी जनसमुदाय असेल व शिंदखेडा शहरातील सर्वच ग्रामस्थ असतील त्यांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचं जे काल अपघाती निधन झालेलं आहे याच्याकरता शिंदखेडा शहराने उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे। लोकनियुक्त नगराध्यक्ष कलावती माळी, गटनेते राकेश भाऊ माळी, सर्व नगरसेवक आम्ही आवाहन केल्यानंतर विनंती केल्यानंतर शिंदखेडा शहरामध्ये दादांना श्रद्धांजली म्हणून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे। सर्व नागरिक या दुःखामध्ये सहभागी आहेत।